नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे शकुंतला रुक्मिणीला म्हणत असते की माणसाचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. कुठे हाय कुठे तुझी नात? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते की माझी नात घरी आहे. तेव्हा शकुंतला म्हणते तुझी नात घरी आहे का? तिच्यासाठी शोधलंस का नात जावई, की माझ्या मुलाचीच वाट बघतेस अजून? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते की मी 10 दिवसांची मुदत मागितली आहे ना, माझे दिवस अजून पूर्ण झालेले नाही आहेत, शोधेन मी तिच्यासाठी मुलगा. तेव्हा इथे शकुंतला म्हणते मला असं वाटलं नात जावई सापडला नाही म्हणून या दोघांना मला कन्व्हिन्स करायला पाठवलेस की काय? तेव्हा रुक्मिणी म्हणते राघव, हे होतं तुझं महत्त्वाचं काम? तेव्हा राघव म्हणतो शकुंतलाजी, काकूला याबद्दल काहीच माहिती नव्हतं, तुमच्या सांगण्यावरून आम्ही तिला बोलावले. तेव्हा शकुंतला म्हणते काय गं रुक्मिणी, आमदार म्हणून बाहेर एवढी मोठी भाषणं देतेस आणि तुझ्याच घरामध्ये काय चाललंय तुला काहीच माहिती नाही आहे? तुला फोन करून इथे बोलावलंय का? हे तुझे संस्कार? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते की शकुंतला, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझं खानदान, तुझं संस्कार खूपच धुतऱ्यात आणल्याचे आहेत ना गं? मग तरीसुद्धा तुला या लोकांची गरज का पडते? बाउन्सर घेऊन का फिरतेस तू? आणि तुला माहिती आहे का, मी आमदार असूनसुद्धा मी एकटी फिरते आणि तसंही मी पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा संरक्षण न घेता जाते आणि मी सार्वजनिक गाडीने सुद्धा प्रवास करते. तू करतेस का तसं? नाही ना? हे तुझे संस्कार आहेत. तुझं खानदान किती धुतल्यात आणलंच आहे याचा विचार कर, म्हणून तर तुला असे बाउन्सर घेऊन फिरायला लागतं. तेव्हा इथे शकुंतलाला राग येतो. ती येते अन्वीचा हात पकडते आणि तिला फरफडत घेऊन येते आणि म्हणते हे बघ तुझे संस्कार, तुझ्या नातीनेच फूस लावली असेल ना माझ्या लेकाला, म्हणून तर तो भेटायला आलाय तिला इथे. तेव्हा रुक्मिणी म्हणते की अन्वी तू इथे काय करतेस? तेव्हा शकुंतला म्हणते म्हणजे तुला माहिती नाही आहे का तुझी नात इथे आली आहे ती? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते सिंधू, अन्वीला तू इथे घेऊन आली आहेस का? तेव्हा सिंधू म्हणते नाही काकू, मला नव्हतं माहिती अन्वी इथे सुद्धा आहे ते. तेव्हा राघव म्हणत असतो काकू, सिंधूला याबद्दल काहीच माहिती नाही आहे, सिंधूला मी इथे घेऊन आलोय. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की अन्वी आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चल, मला इथे सगळ्यांसमोर तमाशा नको आहे. तरी ते विभावरी मधूला म्हणत असते मला काय वाटतं मधू, ती सिंधू आहे ना तीच राघवला घेऊन बाहेर गेलेली असेल आणि मग राघवने फोन करून बोलावलं असेल रुक्मिणीला, कारण का बाहेरच्या बाहेर तिला कन्व्हिन्स करायला अन्वीच्या लग्नासाठी. तेव्हा मधू म्हणत असते मम्मा मी काय म्हणते, जरी सिंधूने त्या अन्वीचं आणि त्या आयुषचं लग्न लावून दिलं ना, मग सिंधू या घरातून जाणार नाही आहे. मग आपण एक काम करूया ना, आपणच आता अन्वीसाठी एक मुलगा शोधूया आणि तिचं लग्न लावून देऊया. म्हणजे मग सिंधूवरती सगळा ब्लेम येईल आणि मग ती हे घर सोडून निघून जाईल की तिच्यामुळे काहीच घडलेलं नाही आहे चांगलं. आपणच त्या अन्वीचं लग्न लावून देऊया. तरी ते राजश्री काकू आता रेश्माला म्हणत असतात की राघवने काकूंना फोन करून बोलावलं होतं भेटायला आणि त्या अचानक कशा निघून गेल्या? काही प्रॉब्लेम तर नसेल ना? मला तर खूप जास्त टेन्शन आलं आहे. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात काळजी करू नको राजश्री, मी फोन करतो. तेवढ्यातच रुक्मिणी आता अन्वीचा हात पकडून तिला फरफडत घेऊन येते. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की हिला आहे ना रूममध्ये डांबूनच ठेवायला हवं होतं. तुम्हाला माहिती आहे का ही कुठे गेली होती? तेव्हा रत्नाकर काका म्हणतात काय झालं वहिनी, कुठून आलात तुम्ही दोघीजणी? तेव्हा रुक्मिणी म्हणते अरे ती शकुंतला आहे ना, तिने माझ्या इज्जतीचे धिंदोडे काढलेत आणि ही मुलगी जबाबदार आहे या सगळ्याला. तेव्हा सिंधू म्हणते काकू मला खरंच माहिती नव्हतं की तिथे अन्वीसुद्धा आलेली आहे. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते तुला माहिती नव्हतं ना, आता बघ मी काय करते ते. तुला आहे ना तुझ्या वागण्याची आता शिक्षाच द्यायला पाहिजे. तुला मी रूममध्ये डांबूनच ठेवायला हवं होतं आणि काय गरज होती त्या शकुंतलाजवळ जाऊन बोलायची, ती कशी आहे माहिती आहे ना? तेव्हा राजश्री काकू म्हणतात पण वहिनी तुम्ही तिथे कशाला गेला होतात? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते की राघवने मला फोन करून बोलावलं होतं आणि त्या शकुंतलाने माझ्या संस्कारांवरती बोट उचलले माहिती आहे का तुला? तेव्हा इथे रत्नाकर काका म्हणतात की वहिनी तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आणि अन्वीबरोबर असं वागू नकोस, ती प्रेग्नेंट आहे तुला माहिती आहे ना? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते त्यामुळेच मला काहीच करता येत नाही आहे, पण आता नाही, आता या चुकीची शिक्षा मी देणारच. तिला सांगितलं होतं ना घरातून बाहेर पाऊल नाही ठेवायचं म्हणून. तेव्हा ऋषभ येतो आणि म्हणतो काय झालं रेश्मा? तेव्हा रेश्मा म्हणते काही नाही, नेहमीचंच 5 मिनिटं उशीर केलास तू नेहमीप्रमाणे. तेव्हा इथे आता रुक्मिणी म्हणत असते की ऋषभ जा स्टोरूममधून 2 ड्रम घेऊन ये आणि ते ड्रम आणून इथे ठेव. तेव्हा इथे ऋषभ जातो स्टोरूममधून 2 ड्रम घेऊन येतो. रुक्मिणी म्हणते की अन्वी आता एक बाल्टी घ्यायची आहे आणि बाहेर जो नळ आहे ना त्याच्यावरून ती बाल्टी भरून आणायची आहे आणि हे दोन्ही ड्रम भरून टाकायचे आहेत. तेव्हा राजेश्री काकू म्हणतात वहिनी हे काय करते तुम्ही? ती प्रेग्नेंट आहे माहिती आहे ना? तेव्हा सिंधू म्हणते काकू मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगते अन्वीला हे काम सांगू नका, ती प्रेग्नेंट आहे, तिला त्रास होईल. तरीसुद्धा रुक्मिणी म्हणते सांगण्यात आले ना तुम्हाला, मी तिला शिक्षा दिली आणि तिने ती पूर्ण करायची, कळलं तुला? जा अन्वी आताच्या
आताच्या आता आणि ती बाल्टी भरून घेऊन ये. तेव्हा अन्वी म्हणते की आजी तू असं का करतेस, हे बघ मी ती बाल्टी भरून घेऊन येणार नाहीये, कळलं ना तुला, त्याने मलाच त्रास होईल आणि माझ्या बाळाला सुद्धा. तेव्हा सिंधू म्हणत असते काकू प्लीज तुम्ही असं करू नका, नाहीतर हवं तर अन्वीची शिक्षा तुम्ही मला द्या, मी ही शिक्षा भोगायला तयार आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते ठीक आहे, तुला जर ही शिक्षा भोगायची असेल तर मग अजून ड्रम वाढतील त्याच्यामध्ये. तेव्हा इथे रुक्मिणी रिषभला 2 ड्रम त्याच्यामध्ये अजून ॲड करायला सांगते. तर आता 4 ड्रम हे सिंधूला भरायचे असतात. तेव्हा सिंधू म्हणते की ठीक आहे, मी अन्वीसाठी हे करायला तयार आहे, नाहीतर तिला खूप जास्त त्रास होईल. तेव्हा रेश्मा म्हणत असते की सिंधू तू कशाला हे सगळं करतेस, अगं बघितलंस ना काकूंनी अजून 2 ड्रम वाढवले तुझ्यासाठी. तेव्हा अन्वी म्हणत असते की सीमा तुला ही शिक्षा भोगायची गरज नाही आहे, मी चूक केली आहे ना, मी भरते ते ड्रम. तेव्हा सिंधू म्हणत असते नको अन्वी तुला त्रास होईल, तू प्रेग्नेंट आहेस ना, तू जा बरं आता रूममध्ये जाऊन आराम कर, मी ही शिक्षा भोगायला तयार आहे, काकूंनी मला शिक्षा दिली. तेव्हा इथे सगळेजण आता रुक्मिणीला बोलत असतात. रुक्मिणी म्हणते मी सिंधूला शिक्षा दिलेली नाही आहे, मी अन्वीला देत होते ना, तिने स्वतःहून ती मागून घेतली आहे. तेव्हा अन्वी म्हणत असते आजी प्लीज असं करू नको, सीमाला त्रास होईल या सगळ्याचा, तू कशाला असं करतेस, हवं तर ही शिक्षा मला दे. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते तू तर गप्पच बस गं, काहीच बोलू नको, तुला आहे ना मी खूप जास्त सूट दिली ना, त्याचा तू फायदा घेतलायस, पण आता मी ती चूक करणार नाही आहे, आता मी तुला रूममध्ये आहे ना कोंडूनच ठेवते, चल सिंधू तिची शिक्षा पूर्ण करेल, तू इथे अजिबात थांबायचं नाही आहे. अन्वी म्हणते आजी तू खूप जास्त चुकीचं वागतेस, कशाला तू सीमाला एवढी मोठी शिक्षा देतेस, तू खूप रॉंग वागतेस. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते तू तर गप्पच बस, आताच्या आता चल तुला मी आता रूममध्ये कोंडूनच ठेवते. तेव्हा इथे राजश्री काकू म्हणत असतात हे बघितलं तुम्ही काय वहिनींनी शिक्षा दिली, ती तुम्हाला माहिती आहे सिंधूने सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, तिला चक्कर येईल, थांबवा हे सगळं, तुम्ही जाऊन आता वहिनींबरोबर बोला, मी गेले तर त्यांना राग येईल माझा. तेव्हा इथे सिंधू आता बाल्टी भरून आणत असते आणि ड्रममध्ये ओतत असते. तेव्हा रुक्मिणी आता अन्वीला सुद्धा रूममध्ये बंद करून ठेवते. सिंधू आता आपल्याला दिलेली शिक्षा ती आता भोगत असते, ती अन्वीला दिलेली शिक्षा, पण तिला खूप जास्त त्रास होईल तिला आणि तिच्या बाळाला, म्हणून सिंधू ती शिक्षा भोगत असते. तेव्हा आता 4 ड्रम हे सिंधूला भरायचे असतात. तेव्हा रेश्मा म्हणत असते रिषभ बघितलंस ना तू काकू किती निष्ठुर आहेत ते, अरे सिंधूला 4 ड्रम भरायला सांगितलेत, तिला जर चक्कर आली तर. तेव्हा इथे रिषभ म्हणत असतो हे बघ तू काकूला काहीच बोलू नको. तेव्हा रेश्मा म्हणते त्यातल्या 4 बालड्या आहेत ना, त्या काकूने आणून तिथे याच्यामध्ये ओतायला हव्या होत्या, म्हणजे कळलं असतं त्यांना. तेव्हा इथे रिषभ म्हणतो आता आपण इथे सिंधू वहिनीचा त्रास कसा कमी होईल याच्याकडे लक्ष देऊया. तेव्हा इथे राजश्री काकू म्हणत असतात अहो तुम्ही काय करता इथे, जा ना बोला ना वहिनींबरोबर. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की वहिनी आता खूपच जास्त चिडले, ती माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे, कळलं तुला, थांब आता थोडा वेळ. तेव्हा इथे विभावरी म्हणत असते मधू बघितलंस ना तू सिंधूला ही शिक्षा दिली आहे ना, ते बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा मधू म्हणते की मम्मा मलासुद्धा, पण त्या सिंधूने मला जो काही त्रास दिला ना त्याच्यासमोर ही शिक्षा खूपच जास्त कमी आहे. तर इथे सिंधू आता बाल्टी भरून आणत असते आणि ड्रममध्ये ओतत असते. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की सिंधू बास झाला आता, आता शिक्षा भोगायची काहीच गरज नाही आहे तुला. तेव्हा रेश्मा म्हणत असते की काका तुम्ही काही बोलू नका सिंधूला आणि मदतसुद्धा करू नका, नाहीतर काकू येतील आणि सगळ्यांसमोर तुमचा अपमान करतील. तेव्हा सिंधू आपल्या मनामध्ये म्हणते नाही, माझ्यामुळे बाबांचा अपमान झालेला मला सहन होणार नाही आहे, मी ही शिक्षा पूर्ण करणारच. तेव्हा ती म्हणते बाबा तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी ही शिक्षा करते पूर्ण. आणि ती बाल्टी घेऊन येते आणि भरून आता ओतते त्याच्यामध्ये आणि पुन्हा जात असताना तिला चक्कर येते आणि सिंधू आता खाली पडते. तेव्हा इथे राजश्री काकू खूपच टेन्शनमध्ये येतात. त्या म्हणतात की रेश्मा जा लवकर पाणी घेऊन ये, सिंधूला पाणी द्यायला पाहिजे. तेव्हा विभावरी म्हणत असते नाटकं आहेत नुसती, शिक्षा भोगायला लागते ना म्हणून. तेव्हा तिथे आता रुक्मिणीसुद्धा येते आणि विचारते काय झालं. तेव्हा इथे राजश्री काकू आता सिंधूच्या तोंडावरती पाणी मारत असतात, पण सिंधूला आता शुद्ध येत नसते. तेव्हा ते म्हणते अहो डॉक्टरांना तरी बोलवा ना. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात राजश्री थांब जरा, अगं तिला चक्कर आली, तिने काही खाल्लेलं नाही आहे म्हणून, ती येईल शुद्धीवरती, तिच्या चेहऱ्यावरती पाणी मार. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे सिंधू आता आपली शिक्षा पूर्ण करत असते. तेव्हा राघव तिथे येतो आणि म्हणतो काय झालं सिंधू. तेव्हा इथे त्याला कळतं की रुक्मिणीने तिला शिक्षा दिली. तेव्हा इथे राघव म्हणतो की सिंधू तू ही शिक्षा पूर्ण करू नकोस, तू आता आराम कर, आणि माझीसुद्धा कोणीतरी लागते ना, तिच्यासाठी तू शिक्षा भोगतेस, मग तुझ्यासाठी मी नाही काही शिक्षा पूर्ण करू शकत. तेव्हा इथे सिंधू आणि राघव दोघंजण आता एकत्र बाल्टी भरून आणत असतात आणि ड्रम भरत असतात.